नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या YouTube चॅनलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशक 13वा नामरूप यामधील समास 7वा प्रत्यय विवरण या समासाचं पठण करणार आहोत. जर ज्या ज्येष्ठ मंडळींना पठण सहज शक्य होत नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ. आणि जर तुम्हाला या समासाचं चिंतन जर श्रवण करायचं असेल तर नक्कीच माझा दुसरा व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. नक्कीच तुम्ही जर पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सुरुवात करूया आजच्या आपल्या या समासाला. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश. पसरला पैस श्रीराम. आधी पैस मग पदार्थ. प्रत्यये पाहता यथार्थ. प्रत्यये वीन पाहता व्यर्थ. सकळ काही श्रीराम. ब्रह्म म्हणजे ते निश्चळ. आत्मा म्हणजे तो चंचळ. तयास दृष्टांत केवळ. वायो जाणावा श्रीराम. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा. घटबिंब दृष्टांत आत्म्याचा. विवर्ता अर्थ दोहीचा. भिन्न आहे श्रीराम. भूत म्हणजे जितुके झाले. झाले तितुके निमाले. चंचळ आले आणि गेले. ऐसे जाणावे श्रीराम. अविद्या जड आत्मा चंचळ. जड कर्पूर आत्मा अनळ. दोन्ही जळून तत्काळ विझवून जाती श्रीराम. ब्रह्म आकाश निश्चळ जाती. आत्मा वायू चंचळ जाती. परीक्षवंत परीक्षिती. खरे की खोटे श्रीराम. जड अनेक आत्मा एक. ऐसा आत्मानात्म विवेक. जगावर्तविता जगन्नायक. तयास म्हणावे श्रीराम. जड अनात्मा चेतवी आत्मा. सर्व वर्ते सर्वात्मा. अवघा मिळवून चंचळात्मा. निश्चळ नव्हे श्रीराम. निश्चळ ते परब्रह्म. जेते नाही दृश्य भ्रम. विमळ ब्रह्म ते निभ्रम. जैसे तैसे श्रीराम. आधी आत्मानात्म विवेक थोर. मग सारा सार विचार. सारा सार विचारे संवार. प्रकृतीचा श्रीराम. विचारे प्रकृती संहारे. दृश्य असताच गोसरे. अंतरात्मा निर्गुणी सचरे. अध्यात्म श्रवणे श्रीराम. चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला. उतरल्या अर्थी उतरला भूमंडळी श्रीराम. अर्थासारखा आत्मा होतो. जिकडे नेला तिकडे जातो. अनुमाने संदेही पडतो. काही एक श्रीराम. निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा निसंदेहची झाला. अनुमान अर्थे झाला. अनुमान रूपी श्रीराम. नवरसिक अर्थ चाले. श्रोते तद्रूपची झाले. चाटपणे होऊन गेले. चाटची अवघे श्रीराम. जैसा जैसा घडे संग. तैसे गुह्यराचे रंग. या कारणे उत्तम मार्ग. पाहुण धरावा श्रीराम. उत्तम अन्ने बोलत गेले. तरी मग अन्नकारची झाले. लावण्य वनितेचे वर्णिले. तरी मन तैथेची बैसे श्रीराम. पदार्थ वर्णन अघवे. किती म्हणून सांगावे. परंतु अंतरी समजावे. होय की नव्हे श्रीराम. जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सदृढ बैसले. हित अनहित परीक्षिले. परीक्षवंती श्रीराम. या कारणे सर्व सांडावे. एक देवास धुंडावे. तरीच वर्म पडे ठावे. काही एक श्रीराम. नाना सुखे देवे केली. लोके तयास चुकली. ऐसी चुकताच गेली.
जन्मवरी श्रीराम सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवची बोलिला लोके शब्द अमान्य केला भगवंताचा श्रीराम म्हणून नाना दुःखे भोगती सर्व काळ कष्टी होती मणी सुखची इच्छिती परिते कैचे श्रीराम उदंड सुख जया लागले वेडे तयास चुकले सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता श्रीराम शहाण्याने ऐसे न करावे सुख होय तेची करावे देवासी धुंडीत जावे ब्रह्मांडा परते श्रीराम मुख्य देवची ठाई पडला मग काय उने तयाला लोक वेडे विवेकाला सांडून जाती श्रीराम विवेकाचे फळते सुख अविवेकाचे फळते दुःख यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे श्रीराम कर्तयासी ओळखावे यास विवेक म्हणावे विवेक सांडिता व्हावे परम दुःखी श्रीराम आता असो हे बोलणे कर्त्यास ओळखणे आपले हित विचक्षणे चुकोणे श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रत्यय विवरण नाम समास 7वा समाप्त। जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। तर अशा पद्धतीने आपण या समासाचं पठण केलेले तर नक्कीच तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ।